जो जिंकेल तो वाघबिलच्या अगेन्स्ट खेळणार आहे. सो दॅट्स वाय प्लीज कुठे जाऊ नका, थांबायचं. तुमचा सामना देखील त्वरित खेळवण्यात येणार आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. फर्स्ट ओव्हर पंकज माळी बॉलिंग मार्कवरती तयार होतात. चला आता सराव थांबवा आणि सामन्याला सुरुवात करा. आणि बघा आम्ही टायमर इथे सेट करत आहोत. तब्बल 1 वाजूनची वेळ झालेली आहे. 1 वाजून 35 मिनिटांनी आपण या इनिंगला ते सुरुवात करीत आहोत. पंकज माळी पहिल्या षटकामध्ये आणि बॅटर्स पाहायला मिळतात सलामीसाठी परेश म्हात्रे आणि त्यांचा समवेत हर्षल शिवारी. पहिलाच बॉल अतिरिक्त गतीने इथे टाकला. अगदी जर आपण पाहिले तर बॅटर लेट झाले स्ट्रोक खेळण्यामागे. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. परेश म्हात्रेला आपण पाहताय सलामीसाठी. त्यांचा समवेत हर्षद शिवारी ही जोडी आहे. हर्षल शिवारी आफ्टरनून सेशन मध्ये भाटल अगेन्स्ट खारबा ही बॅटल ओव्हर द विकेट. लिडिंग एज हवेमध्ये पंकज दरम्यान इथे थोडा दूर राहिला. एकंदरीत असं वाटलं की झेलची शक्यता होऊ शकते की काय, बट थोडे दूर राहिले. दॅट्स वाय जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे या चेंडूवरती कंप्लीट झाली. धावपळ गता 2 वरती. यशवंत स्पोर्ट्स रानाल टीमचा आपण लाजवाब खेळ पाहिला. आज स्वतः टीमचे पुरस्कर्ते देखील आपल्याला बॉलिंग करताना दिसले. नेक्स्ट बॉल. पुलचा फटका आणि फिल्डर स्क्वेअर लेग से पोहोचले. लाजवाब कॅच, लाजवाब कॅच. आणि जे फिल्डर दरम्यान होते साहिल, ज्याला मी नेहमीच ॲज अ 12th मॅन पाकले. थँक्यू रिझन. मोस्ट ऑफ ज्या खेळाडूला करा तर नेहमी मी 12th मॅन मोस्ट ऑफ पाकलेला आहे, बट आज टीममध्ये दिसतो. आणि काय कॅच साहिलने इथे पकडली. लाजवाब कॅच आणि पकला धक्का लागला. सुरुवात करूया. आता जर आपण पाहिले तर भाटाला टीमचे 12th मॅन आता आज स्वतः टीमचे पुरस्कर्ते ॲज अ 12th मॅन आलेत. राजेश जी माळी, सावंतचे छोटे सुपुत्र आणि पियुष मैदानाच्या आतमध्ये. अपील दरम्यान इथे झाली, बट भाटाने बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. धावफळक जर आपण पाहिले सध्या सगळीला 2 धावा धावफळकावरती धक्का 1 लागला. याआधी आपण पाहिलं तर परेश म्हात्रे दरम्यान इथे बाद झाले. आज साहिलला संधी मिळाली आणि त्या संधीच तो सोनं करतोय. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पीक केला आणि डिलिव्हर केला. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. नेक्स्ट बॉल. आता देखील वन्स अगेन त्याच दिशेने खेळायचा होता. टॉप एज जरूर लागलाय, पण जी पंकजची गती आहे ना त्याचा इथे फायदा मिळतोय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स बनवला गेला 12. धक्का लागला एक टीम साई स्पोर्ट्स खारबाव बी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. चला टीम भाटाला त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 3 मिनिटांमध्ये षटक समाप्त झालं, कारण 1:35 आपण सुरुवात केली होती. म्हणजे त्या 2 ओव्हरसाठी टीम भाटाला तुमच्याकडे असतील 12 मिनिटं. सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती नीरज दरम्यान तयार होतोय. सेकंड ओव्हर मध्ये पूर्णपणे यंग टीम आहे, बट जर पाहिलं तर ज्याप्रमाणे हे खेळाडू आजच्या डेटला खेळ करतात, कोणत्याही टीमच्या अगेन्स्ट त्यांचा बेस्ट देण्याची क्षमता ते ठेवतात. कारण या टीमला आपण पाहिलं की जेव्हाही मोठ्या संघांच्या अगेन्स्ट देखील जेव्हाही खेळतात तेव्हा भरपूर चांगली लढत ते देत असतात. आणि सध्या सगळीला सायश बी सोबत ते खेळतात. पहिल्या षटकामध्ये रन्स 12 आल्या. नीरज दरम्यान तयार होतो या सेकंड ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर असेल. हर्षल शिवारी आता स्ट्रायकिंग एंड वरती असतील. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑप्शन ड्राईव्ह करायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला फुल्ड पोहोचतात. बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. आज भरपूर सारे चेहऱ्यांना खऱ्या अर्थाने संधी मिळाली असं वाटतंय, कारण ज्या चेहऱ्यांना मी रेग्युलर ॲज अ 12th मॅन पाहत असतो त्यातपैकी मला 2 ते 3 चेहरे आज प्लेइंग 11 मध्ये दिसतात. आणि ही देखील एक चांगली गोष्ट, कारण 12th मॅन राहणं देखील मित्रांनो सोपी गोष्ट नाही आहे. कारण 12th मॅन राहत असताना भरपूर साऱ्या गोष्टी माइंडमध्ये सुरू असतात की माझी संधी कधी येईल. पण तरीसुद्धा मी भाटाला टीमचा जे 12th मॅन म्हणून येतात त्या सर्वांचं आवर्जून कौतुक करेन. पण आता हा हुकचा फटका आणि फाईन लेगला बीट केलं. बॉल जाईल लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा इथे मिळतील. हुकचा फटका इथे पाहायला मिळाला. चौकार इथे येतो. धावफलक आता पुढे जाईल 14 धावा धावफलकावरती. कारण 14 वरनं हा चौकार आला, म्हणजे आता स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचला. पण 12th मॅन या शब्दावरनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या घडामोडी आहेत. त्यामध्ये जर आपण विचार केला तर ती माहिती मी या चेंडू नंतर इथे पोहोचवेन. पण सध्या सगळीला आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली होत आहे. साईश बी संघ खेळतोय, बट बी असून सुद्धा A1 क्वालिटीचा खेळ सध्याचा घडीला राहिला. आता स्विच हिट, बट बॅटचा टोला लागला आणि बॉल दरम्यान लॉंग ऑफ रिजनला गेला. भावेश माळी आहेत लॉंग ऑफला. बॉल फील्ड करतात. रनआउटची शक्यता होणार नाहीये. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 19 वरती. पाहिलं गेलं तर बघा महाराष्ट्राचा बायकर मान देखील 2016ला स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये ॲज अ 12th मॅन म्हणून त्याची सुरुवात होती. आज आपण त्याला बायकर मान म्हणून केतन म्हात्रेला ओळखतो, कारण आज 5 4 व्हीलर आणि मला असं वाटतं की 40+ बाईक्स त्याच्याकडे आहेत. आणि त्यानंतर फर्दी मुंबईचा उल्लेख मी आवर्जून करेन. तो देखील त्याची सुरुवात होती. कारण बघा संधी प्रत्येकाला मिळते, पण त्याची वाट पाहणं देखील गरजेचं असतं. आता लॉफ्टेड फटका, चेंडू उंच गेला. फिल्डर पोहोचलेत. कॅच पकडली जाईल का? कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील इन बिटवीन या चेंडूवरती रन्स 2. कारण बघा वेळ अशी गोष्ट आहे ना, वेळ तुमची कधी वेळ बदलवेल आपल्याला सांगू पण शकत नाही आहे. बट ॲज अ एक व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत. बघा आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक्झाम्पल जर द्यायचा झाला तर सूर्यकुमार यादव 2012ला प्रथमतः IPL खेळले होते, त्यानंतर 2021ला इंडियन टीमसाठी डेब्यू केला. म्हणजे काय असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सर्व काय मिळू शकतं, पण कधी कधी संयम राखणं आणि प्रामाणिक प्रयत्न करणं आणि टिकून राहणं ही गोष्ट देखील महत्त्वाची राहते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फुल्डर आहेत. हलकीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा इथे नक्कीच मिळेल बॅटरला. आणि इन बिटवीन 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 23. 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस आणि 4 षटकांचा आज सामना आहे. बघा भाटाली टीमकडे बॅटिंग क्रम मजबूत आहे, बट पहिल्या सत्रामध्ये जेव्हा पार स्कोर किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जेव्हा उभ्या होतात ना, तर त्यानंतर अंडर प्रेशर ते टोटल चेस करणे कोणासाठी अवघड राहिलं. लॉफ्टेड फटका, कनेक्शन पाहावं लागेल. फिल्डर आहेत उपस्थित. कॅच इथे पकडली जाईल. सफलता इथे मिळेल नीरजला आणि धक्का हा लागला दुसरा. धक्का दरम्यान इथे लागला. बॅटर दरम्यान इथे बाद झालेत.
कुशल दरम्यान इथे बाद झालेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 बॅटर तयार होतो क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी. यतीश पाटील आता क्रमांक 4 वरती दरम्यान इथे आला. आणि थर्ड ओव्हरमध्ये पियुष माळी दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतात. आज जर पाहिलं तर पंकज माळी थोडे एक्सपेन्सिव्ह राहिले. पंकजने दिले 11, त्यानंतर आपण पाहिलं नीरजने दिले 11 आणि त्यानंतर आता पियुष माळी थर्ड ओव्हरमध्ये तयार होतात. सर प्लीज जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. पियुष माळी दरम्यान या थर्ड ओव्हरमध्ये आणि यतीश पाटील क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. पियुषचा पहिलाच बॉल ऑन साइडला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल गेलाय ठीक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग बिग वे, इट्स ह्यूज वन, सिक्सर. चैतन्य पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे, जे स्वतः पेशाने इंजिनियर आहेत. दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. षटकार इथे आला. वाऱ्याचा प्रवाह देखील उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल आणि टेनिस बॉल क्रिकेटचं नेहमीच हे सूत्र राहिलं की जिथे वारा तिथे मारा आणि सध्या सगळ्या त्याच दिशेने आपल्याला फटका पाहायला मिळाला. 6 येत आहेत धावपळक्या 7 धावांचा मध्ये स्कोर कार्ड आता 29-29 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला. दिशा दरम्यान खराब, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 30 धावा धावफलकावरती, 30 ऑन द बोर्ड आणि चेंडू आता शिल्लक असतील या ओव्हरमध्ये येते 5. पियुष माळी दरम्यान बॉलिंग इथे करतात, बट सध्या सगळ्यात सुरुवात थोडी खराब राहिली पियुषची या ओव्हरमध्ये. आणखी एक त्याच दिशेने खेळायचा होता, बट आता मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे. कोणताही फिल्डर पोहोचू शकणार नाहीये, कारण जर आपण पाहिलं तर नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतोय आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट झाला या चेंडूवरती 2. एक प्रॉपर क्रिकेट ग्राउंड ज्याप्रमाणे असतं, कारण भरपूर साऱ्या क्रीडांगणामध्ये आपण 38 सर्कल देखील कधी कधी शॉर्ट पाहत असतो, बट या क्रीडांगणावरती बाउंड्री रोप्सपासून 38 सर्कल प्रॉपर आखण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली आउटफील्ड देखील या क्रीडांगणाची आहे. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटचा संपर्क होता की नव्हता तो प्रश्न नक्कीच निर्माण होतो. येस, बॅटचा संपर्क होता. एक सिंगल इथे मिळेल. धावपळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 33 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्लो वन, थोडं अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळेल आणि बॅटचा संपर्क इथे होता. सफलता मिळेल. धक्का आता लागला हा 3रा.
सफलता इथे मिळाली. धक्का दरम्यान इथे लागला. न्यू मॅनिन आता मोनिश येतात क्रमांक 5 वरती. ऑन साइडला स्ट्रोक केलेलं स्क्वेअर लेगला फिल्डर आखेत उपस्थित. बॉल इथे फील्ड केला जातो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव पडत या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 34 34 धावा फलकावरती. स्कोर कार्ड सध्या साईडला 34 34 धावा फलकावरती. हा बॉल इथे सोडून दिला आणि जर आपण पाहिलं तर दिशा इथे खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रन मदतीने धाव फलक आता पुढे जातो. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि चेंडू जर आपण पाहिले तर आता शिल्लक असतील या ओव्हरमध्ये येणारे एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल बॅटचा टोला लागला. फिल्डर आखेत काऊ कॉर्नर रिजन वरती. बॉल इथे फील्ड केला जातो बट वाऱ्याचा प्रचंड प्रभाव सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळत आहे. बट आता षटक समाप्त आणि आता ज्या एंडने बॅटिंग होईल त्या एंडने खऱ्या अर्थाने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आता फटके खेळावे लागणार आहेत बॅटर्सला. खेळ समाप्त. 3 ओव्हर अखेरीस धाव फलक येतात 36 आणि खेळ बाकी आहे 1 ओव्हरचा. चला त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. टीम भाटाले रिक्वेस्ट असेल प्लीज थांबू नका. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. अतिशय चांगलं नियोजन आयोजन आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. बाबा अमरनाथ ग्रुप वडून वगैरेचा मी आवर्जून उल्लेख करेन. कारण मित्रांनो बघा एखादी स्पर्धा विचारांमध्ये आणणं आणि एखादी स्पर्धा रिअल टाईममध्ये घडवणे फार मोठा डिफरन्स आहे या दोन्ही गोष्टींमध्ये. पण विचारही केला संकल्पनाही केली आणि त्या संकल्पनेला अगदी सिद्ध देखील केलं आणि हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहत आहोत. कारण बघा बोलणं फार सोपं असतं की एक 4 दिवसांची स्पर्धा आपण करूया आणि त्यात नंतर त्यासाठी जी मेहनत असते ना फार मेहनत आहे. कारण नुकतीच आम्ही देखील एक्सपेरिमेंट करून पाहिलं. 2 दिवसाची स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही केला आणि त्यात नंतर आम्हाला एक्झॅक्टली समजलं की आयोजकांची किती मेहनत असते. अफाट मेहनत. प्रत्येक गोष्टीकडे काळजी द्यावी लागते. प्रॉपर टीम्सचं मॅनेजमेंट असो त्यानंतर ट्रॉफीज वगैरे सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि फार धावपळ असते या कामांमध्ये. आणि एखादी स्पर्धा आयोजित करणं तर फार अवघड राहिलं. म्हणून मी प्रत्येक टीमला नेहमी हेच सांगेल की जर एखादा आयोजक तुमच्यासाठी एखादं प्लॅटफॉर्म उभं करतोय तर ॲज अ टीम तुम्ही देखील रिस्पॉन्सिबल बना. योग्य वेळेवरती उपस्थित राहा. योग्य वेळेवरती खेळ करा आणि शिस्त पद्धतीचा खेळ दाखवा. ही गोष्ट मी आवर्जून नेहमीच प्रत्येक टीमला सांगत असतो. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की 4 दिवसांमध्ये एकही टीम 9 वाजता रिपोर्टिंग कोणी केलीच नसेल. बॅटचा टोलाच लागला. दरम्यान डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पंकज माली पोहोचतात. बॉल इथे फील्ड केला जातो आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. बट आवर्जून एका टीमचा मी उल्लेख करेन की सकाळी सर्वात आधी येतात आणि सायंकाळी सर्वात उशिराने जातात. प्रिन्स मूवीजचा मी आवर्जून उल्लेख करेन. कारण चेक करायचं आहे का रनआउट. तिसरं पंच आपण जॉईंट वॉच पाहिलं जाईल की एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. नॉट आउट. बॅटर सेफली पोहोचले. साईश बी संघ खेळतो बट काय खेळ आतापर्यंत या टीमचा राहिला. कारण पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंच्याकडे आणखी बाकी आहे. धावफलक 38 आहे पवन. आणि हेच महत्त्वाचं राहिलं की समोर एक चांगला संघ खेळतो ज्यांचा खऱ्या अर्थाने बॉलिंग क्रम मजबूत देखील आहे. बट त्या मजबूत बॉलिंग क्रमाच्या अगेन्स्ट देखील जो पार स्कोर आहे 45 to 50 बिटवीन आपण उल्लेख करत आहोत आणि 38 आहेत आणि अजून देखील 5 चेंडू आहेत. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. निर्धाव चेंडू देखील एक महत्त्वाचा राहिला. कारण भाटाल्या टीमला देखील आता ठाऊक आहे की किमान असे एक टोटल इथे उभं झालं ज्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते. ज्याच्यावरती सामना जिंकला जाऊ शकतो. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मित्रांनो बघा 40-45 देखील एक चांगला टोटल आहे. बट त्यासाठी तुम्हाला बॉलिंगमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावणं ही गोष्ट महत्त्वाची राहते. पुलचा हा फटका फिल्डर पोहोचतात. डीपमध्ये काऊ फेसमध्ये बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत रनआउटची देखील शक्यता आणि बॅटर कोणता रनआउट झाला त्याची माहिती अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवा. हर्षल शिवारी रनआउट झालेत आणि त्यांच्या स्वरूपामध्ये हा धक्का
दरम्यान इथे लागला चौथा चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. न्यू बॅटर आता क्रमांक 6 वरती मैदानात दाखल होतो. सोहम पाटील आता क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी दरम्यान इथे येतात. यात नंतर टीम भव्य 11 वाघबीळ आपण रेडी राहायचं, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये टीम वाघबीलच्या अगेन्स्ट खेळणार. वाघबीळ संघ देखील मला आठवतं या सीझन मध्ये ते देखील चांगलाच खेळ करतात. DR चषकाचे ते चॅम्पियन राहिले होते. त्यांच्याच गावची स्पर्धा होती. एक यंग टीम आहे. साहिल मनेरा असतील, भाया पाटील असतील, चांगला खेळ ते करतात आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल या पुढील सामन्यामध्ये. पुलचा फटका ऑन साइडला बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती. लाईन लवकर पिक केली आडव्या बॅटने. फुल अँड पॉवरफुल बिग वन सिक्सर. बघा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका आला. लाजवाब स्ट्रोक. षटकार येतो धावपळगत या 6 धाव्यांच्या मदतीने. 45 मी उल्लेख केला होता. 45 to 50चा बिटवीन 45 झालेले आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 2 चेंडू आणखीन आहेत. 45 धावा धावपळकावरती असतील आणि आणखीन जर आपण पाहिलं एखादा आणखीन जर मोठा फटका जर इथे आला तर 50 किंवा त्याच्यापेक्षा देखील जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये उभ्या होऊ शकतात. प्रयाग माळी आज बॉलिंग करताना दिसतात. नेक्स्ट बॉल प्रयागचा फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका कव्हरला फिल्डर चांगली फिल्डिंग राखली आणि इथे इन बिटवीन मिळेल फक्त एक सिंगल धावपळक या एका धावेच्या मदतीने. आता स्कोर कार्ड पुढे जातो. 46 आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. असा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय. स्वर्गीय प्रशांतदादा म्हात्रे स्मृती चषक 2025 4 दिवसीय हा ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण पाहिला आणि आज या स्पर्धेचा चौथा आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये दरम्यान या स्पर्धेचा चॅम्पियन कोण बनेल, चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोण पटकावेल या प्रश्नाचं उत्तर आज इव्हिनिंग सेशनमध्ये आपल्याला मिळणार आहे. सो आज दिवसभरामध्ये मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. स्वर्गीय प्रशांतदादा म्हात्रे स्मृती चषक 2025 थरार. शेवटचा बॉल दरम्यान लॉंग ऑन फील्डर आखेत उपस्थित. बॉल इथे फील्ड केला जातो. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट आणि पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स इथे बनवण्यात आला 47 आणि 48चा एक चॅलेंजिंग टोटल इथे सेट केला टीम साई स्पोर्ट्स खारबाव बी टीमने अगेन्स्ट टीम ब्राह्मणदेव भाटाळे. आणि सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया. आवाज कर्जतचा मनीजी मुंडे यांच्या सुमधुर वाणीतून दुसरं सत्र. धन्यवाद. हॅलो. स्वर्गीय प्रशांतदादा चषक 2025 पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचा आपण या स्पर्धेमध्ये करूयात हृदय शांत करण्यापासून आभार. पाच स्टेजच्या डाव्या साईडला आपण जुन्या आठवणी स्वर्गीय प्रशांतदादा चषक पर्व पहिलं. खरं तर मागील वर्षी दादांना देवाज्ञा झाल्या आणि खरं तर दादांवरती निखळ प्रेम असताना या संकल्पनेतून खरं तर क्रिकेटच्या चेंडूफळीच्या युद्धातून प्रेक्षक वर्गाला या ग्राउंडवर मैदानावरती उपस्थित करून खरं तर आमच्या दादांना स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर हा क्रिकेटचा कुंभमेळा भरवण्यात आलाय. खरं तर ज्यावेळेस आठवणीतून एखादी व्यक्ती निघून जाते त्यावेळेस फक्त राहतात त्या आठवणी. मग मुखामध्ये साखर जरी टाकली तरी ती साखर कारल्यासारखी कडू असते.
अशा आठवणी असतात खऱ्या अर्थाने. कारण की ज्या व्यक्तीसोबत बालपण घालवायचं, ज्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यायचं, ज्या व्यक्तीला आपण आधारस्तंभ मानायचं, ती व्यक्ती खरं तर ज्यावेळेस निघून जाते ना त्यावेळेस काय दुःखाचा डोंगर असतो तो त्याच्या ह्याच्याकडनं माहिती आहे. म्हणूनच या दादाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खरं तर ही स्पर्धा घडवण्यात येते. खरं तर स्पर्धेच्या शेवटी दादांना एक श्रद्धांजली वाहून खरं तर या स्पर्धेचा आपण या वर्षीचा शेवट करणार आहोत. आणि आजचा खरं तर मेगा फायनलचा दिवस आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावरती कोण जाणार यासाठी खऱ्या अर्थानं सर्वांची जिद्द आणि अट्टास खऱ्या अर्थानं सगळ्यांचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहत आहात विजयासाठी तब्बल 48 धावसंख्येची गरज आहे. 47 धावसंख्या झाल्यात. एकीकडे आपण पाहत आहे ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स खारबाव ब ही टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 टीममधले हे घमासन युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मैदानावरती पंच दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणारी टीम आपल्याला विनंती येतो बॅट्समन मैदानावरती आपण कृपया त्वरित खेळपट्टीवरती पाठवा. 20 मिनिटांचा आपल्याकडं खरं तर वेळ दिला जाईल. त्यामधील 15 मिनिटं आपल्याला 3 षटकांसाठी असतील. 3 षटकांमध्ये 15 मिनिटांचे डिवाईड करून दिले जातील. ते कसे करायचे ते तुमच्यावर असणार आहेत. पंचे तुम्हाला तंबे देतील. त्या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपवली नाहीत तर येणाऱ्या 16व्या मिनिटाला तुमचा एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये घेण्यात येईल याची नोंद आपण या ठिकाणी घ्या. प्रत्येक मान्यवरांचे फ्लेक्स आपण पाहाल या ठिकाणी मैदानाच्या चौफेर दिशेने लगावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली निमंत्रण पत्रिका प्रत्येक मान्यवरांपर्यंत आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाली. आणि कदाचित या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या विभागाचे खासदार म्हणून सगळ्यांच्याच आवडते लोकप्रिय खासदार म्हणून ज्यांची ओळख खरं तर सगळीकडेच संपूर्ण भारत देशामध्ये चर्चा या व्यक्तीची अर्थातच सूरजजी म्हात्रे उर्फ अर्थात बाळामामा म्हात्रे यांचं या स्पर्धेमध्ये आगमन देखील होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. ही खरं तर एक व्यक्तीची पोचपावती आणि आयोजकांनी केलेला अट्टास आणि केलेले परिश्रम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन जात आहेत. हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पोचपावती आहे. कारण की या स्पोर्ट्स स्पिरिट देखील या टीमचा आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहिलं या आईदेवी वडूनगर टीमचा आणि त्यांच्याच संकल्पनेतून घडवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. बॅटिंगसाठी ब्राह्मणदेव भाटाळे टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेम आणि प्रयाग ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती P1चं षटक ज्यामध्ये 2 शतरक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जातील आणि 9 शतरक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉलर नेम भूषण पाटील 12 मनच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मोरेश मडवी आणि त्याचबरोबर भाटाळे टीमचा लिनय माळी. खरं तर दिनेशजी हे खरं तर क्रिकेटचं भविष्य आहेत. आपण पाहाल जे काटायला टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतातील सगळ्यात मोठी स्पर्धा होते रतन बॉस स्मृती चषक. त्यामध्ये केतन म्हात्रे देखील 12वा प्रतिनिधी राहिलेला आहे आणि आज तो जगाच्या पाठीवरती खूप चांगली कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करताना नेहमीच सातत्यपूर्वक आपण त्याच्याकडून देखील पाहिलेली आहे. जे 12वे असतात ना ते कधी कधी पहिल्या पोझिशनवर येतील हे सांगणं कठीण असतं. कारण की तुमचे प्रयत्न तितके प्रामाणिक असायला हवे. जर प्रयत्न प्रामाणिक जर असेल ना तुमचं यश तुमच्या पायावरती आल्याशिवाय हे राहतच नाही तर प्रयत्न देखील तुमचे प्रामाणिक असायला हवेत. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावठाण एंडकडून बॉलिंग टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या यशने प्रेम आणि प्रयाग ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10 ते 12 पावलांचा रन बॉलिंगसाठी स्टार्ट. 48 धावसंख्येचा पाठलाग. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धावसंख्येची गरज असणारे पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या बॉलवरती खरं तर दाबून ठेवलं बॅट्समनला. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता 23 बॉलमध्ये करायच्यात 48 धावसंख्या. 12.50च्या सरासरीने खरं 12.0च्या सरासरीने प्रति षटकामागे धावायचं बॅटिंग करणाऱ्या टीमला ब्राह्मणदेव भाटाळे या टीमला पितनवरती धावा होत आहेत का पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं असणार. कारण की प्रत्येक खेळाडूचं लक्ष या ट्रॉफीकडे लागलं. आता इतके सुंदर ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फंबल होते खेळाडू थोडासा डगमगलाय आणि आपण पाहता पुन्हा एकदा 2:02 खरं तर पहिला चेंडू टाकलाय. या बॉलवरती केले आक्रमण. पहिल्या बॉलवरती चखला होता
पण या बॉलवरती फंबल होत नाही, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. येस, थँक्यू 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 देव, थँक्यू. षटकार येतोय प्रयागच्या बाटमधून, प्रयाग माळीच्या बाटमधून. खरं तर षटकार येतोय भूषणवर चढवलेलं हे आक्रमण. आणि खरं तर आता ब्राह्मणदेव भाटाळ टीमचा प्रयाग म्हात्रे मैदानावरती भूषण कामगिरी करतोय. प्रयाग माळी, क्षमासाहेब, प्रयाग माळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल, एक षटकार येतोय, पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर खरं क्रिकेट आहे, सौ सोनार की तो एक लोहार की, अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळतो. जेव्हा सोनसदा 100 फटका मारेल ना तेव्हा ती नद घडेल, पण एकदा लोहार एकच फटक्यामध्ये सलई गार करण्याची ताकद मात्र त्याच्याकडे असते. आणि ते गोलंदाज मैदानावरती दाखवतोय भूषण, जर आत्ता तुझी बारी तर नंतर माझी वेळ आहे. वेळ सगळ्यांवरती येते, फक्त परफेक्ट टाइम साधलं पाहिजे आणि ते भूषण मैदानावरती करतोय. त्याचवरती अगदी आपण बॉल जज करण्याचा प्रयत्न होता, पण बॉल थांबत नाही. बॉल 1 बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्षेत्ररक्षकाला अगदीच चकमा देऊन बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चमकार. तिला देव मांडला जातं लेदर बॉल क्रिकेटमध्ये. सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. या बॉलवरती गेले आक्रमण, उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जज करेल. यस, डेफिनेटली पकडला आता खेळाडूला, जल्लोष केला जाईल. यस, थँक्यू 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 डिझर्व. पहा दिनेशजी, मावळ विभागामध्ये एक स्पर्धा होती आणि एक खालापूर विभागामध्ये स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये असा नियम होते त्या विभागातील की जर असोसिएशनच्या जर टीम असतील ना तर मैदानावरती जल्लोष जरूर केला पाहिजे, पण ज्यावेळेस झेल घेतो ना त्यावेळेस चेंडू मैदानावरती आपटायचा नाही. चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा दबाव क्रिएट करायचा नाही, मैदानावरती चेंडू आपटायचाही नाही आणि फेकायचाही देखील नाही, असे खरं तर नियम होते. आणि दोन्ही स्पर्धेमध्ये मावळ आणि खोपोली बरंच लांब लांबचं आहे, पण त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 60 टीमला 3-3 रनची पेनल्टी दिली होती. जल्लोष जरूर करायचा, पण मैदानावरती चेंडू खाली फेकायचा नाही, कारण की त्याच चेंडूने बऱ्याचशा खेळाडूंना आज ISPL सारखी स्पर्धा, आपण बाल जगाच्या पाठीवर 1-1 कोटी रुपयांची स्पर्धा व्हायला लागली. प्रत्येक खेळाडूला अगदी 3-3, 4-4 ते 27 लाखापर्यंत विकत घेतलेत. मग तळागाळातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. कर्जत विभागामधून जे ग्रामीण लेवलचे खेळाडू होते ते देखील ISPL मध्ये जाताना पाहायला मिळाले. खालापूर विभागामध्ये असतील, त्याबरोबर कर्जत, खालापूर, ठाणे, पालघर, पनवेल विभागामधील, उरण विभागामधील प्रत्येक खेळाडूला चांगला आता प्लॅटफॉर्म मिळत चालला आहे. पहिलेचा जुना क्रिकेट देण्याची खूप वेगळा होता. पहिले एकच बॅट असायची, घरून 1-2 रुपये कोणाच्या घरून घ्यायचे, 4-5 रुपये जमा करायचे, मॅच ते पण मॅच घडायच्या. आणि कदाचित तुमच्या टायमाला जर बाईक बिक असतं तर कदाचित तुमच्याकडे बाईकचं शोरूम देखील तयार झाला असता. कारण की जुनं ते सोनं क्रिकेटमध्ये काय म्हटलं जातं की त्याचं उदाहरण असते असं ना. या बॉलवरती देखील केलंय आक्रमण, बॉल थांबत नाही, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येते चौकार, 48चा पाठलाग करायचा आहे आणि चौकार. यस, थँक्यू थँक्यू. पहा दिनेशजी, चर्चा करूया थोडीशी जुन्या क्रिकेटबद्दल, कारण की आम्ही नवीन क्रिकेट आम्ही क्रिकेट 11 बॅटपासून पाहिलेलं आहे, पण आम्ही असं क्रिकेट पहिले म्हणजे आमचे जे सिनियर खेळाडू आहेत किंवा सिनियर कॉमेंटेटर आहेत त्यांच्याकडून आम्ही ऐकले. पहिले एकच बॅट असायची आणि भेंडीच्या झाडाचे स्टंप बनवायचे फांद्या तोडून, आणि त्यावेळेस खरं तर क्रिकेटला सुरुवात व्हायची. पण आता क्रिकेट डेव्हलप झालं. पहिली स्पर्धा असायची 500 रुपयाची, पायात चप्पल देखील नसायची, भर उन्हात कसं पण जायचं, शेतं असायची, 3 शेतांमध्ये ती मॅच व्हायची. मग ज्यावेळेस आपली भात शेती व्हायची त्यावेळेस ते भात कापला जायचा,
उन्हाळ्याच्या टाईममध्ये आणि अर्धा पायी शतात जाईल असं मैदान असायचं. तर त्या क्रिकेटबद्दल काय बोलाल? नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, या अगोदर 2000च्या आसपासमध्ये असंच काहीतरी क्रिकेट होतं आणि त्या टायमाला आम्हाला आठवते की एक एक वडापावर आम्ही अख्खा दिवस घालवायचो. आत्ताच्या क्रिकेटच्या तुलनेमध्ये जो आमच्या काळातला क्रिकेट होता तो फार भिन्न आहे. म्हणजे तुम्ही असं बोलले ना की धरती आणि स्वर्ग तरी चालेल. कारण की ज्या नाक्यावरून आमची गाडी वळायची एखाद्या ग्राउंडकडे, त्या नाक्याकडे जर यायचं असेल ना तर 25 किलोमीटरचा प्रवास परतीचा करावा लागायचा. तेव्हा तुम्हाला कुठेतरी नाश्त्याची सुविधा उपलब्ध व्हायची. नक्की नक्की. कारण की पहा आत्ताचे मैदान देखील थोडे जवळ पाहायला मिळतात. जे 40+ खेळाडू आहेत ना, आमचे पंच देखील आमचे 40+, मगाशी चर्चा देखील त्यांच्या संबंधित चालू होते. त्यांनी देखील ऑफिशियल्स कमी आणि ॲज अ बॅट्समन बॉलर म्हणून ते देखील खूप चांगले काम करत असतात. की 40+चे आज पण मी खेळाडू बघतो ना, आज पण मी मग ISPLमध्ये प्रथमेश नानांना बघतो, कर्जत विभागामध्ये बाळा धनवेंना आम्ही बघितलेलं आहे. त्याचबरोबर खालापूर विभागामध्ये संजय सोलंकीला, जो रायगडचा मास्टर माइंड म्हणून ज्याला ओळखलं जातं, मंगेश वैतीला देखील आम्ही बघितलेलं आहे, तुम्हाला देखील आम्ही बघितलेलं आहे. पण तुमच्या जर बॅटिंग येत ना, जर बॉल लागला का षटकाराच्या 10 पावले पुढेच असतो. तो फिटनेस आणि आत्ताच्या फिटनेसबद्दल काय सांगाल? पूर्वी आम्ही जॉगिंग करायचो, रनिंग करायचो, 5-5, 6-6 किलोमीटर धावायचो. आत्ता मुलं प्रॅक्टिसला आली, जास्तीत जास्त 20 बॉल टाकल्यानंतर तो एखादा बॉलर आहे ना, तो डायरेक्ट ब्रेक घेतो. आणि आम्ही आमच्या टायमामध्ये 200 बॉलचे स्पेल टाकायचो फक्त प्रॅक्टिसला. नक्की नक्की. आणि त्यावेळेची एक गोष्ट देखील आठवते. चला मैदानाकडे जाऊयात. या बॉलवरती शॉट बॉल, त्याला अगदी पुल केलंय, बॉल थांबत नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव संख्येसाठी येतोय षटकार. यस, थँक्यू. षटकार येतो आणि या षटकाराच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील. त्याचा बल 20 या आकड्यावरती. पहिले बॉल खन्नाचा असायचा असं ऐकलं मी, खन्नाचा किंवा एक लाल बॉल असायचा रबरीचा. आणि तेव्हा आठवतं की आमचे जुने खेळाडू असे सांगायचे आम्हाला, तेव्हा एवढे फ्रेश बॉलर नसायचे, फेकी गोलंदाज असायचे. आणि त्या फेकी गोलंदाजामध्ये देखील यष्टीरक्षक देखील अगदी स्टंपला चिटकून असायचा. नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, खन्ना बॉल आणि MRI व्हाईट कलरचा बॉल असायचा पहिले. आणि नक्कीच पूर्वीचे जे गोलंदाज होते त्या त्यावेळेला शैलीला एवढं महत्त्व नव्हतं. गोलंदाज धावत यायचा, बॉलिंग टाकून मोकळा व्हायचा. आताच्या म्हणजे प्रगत क्रिकेटमध्ये त्या लिमिटेशन्स आल्या. हॅलो, क्रिकेट देखील अगदी काळानुसार बदल होत चाललाय. कारण की अगदी आपण पाहाल की आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन नवीन संकल्पना योजनेचं काम नेहमी सातत्यपूर्वक केलं जायचं. त्यावेळेस पिच देखील अगदी नसायची. एखाद्या शेतामध्ये थोडीशी फलाटसारखी जागा बघायची, त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं क्रिकेट पिचचा स्टंप देखील नसायचे. एकच बॅटवरती अगदी दिवसभर कुटाणा, पाणी प्यायला नसायचं. आता थंड पाणी आणि बिस्लरी असं प्रत्येक खेळाडूला. पहिले एक टिंपा असायचं खरं तर, किंवा टिंपा नसेल तर एक छोटीशी टाकी असायची. त्या टाकीमध्ये देखील अख्ख्या मैदानाचा कचरा बिचरा गाळबीळ खाली पडलेला असायचा. तोच कसं तरी हातावर घ्यायचं आणि मग तो क्रिकेट असायचा पहिलेचा. हे क्रिकेट होतं खऱ्या अर्थाने. कारण की क्रिकेट हा अगदी तुम्ही क्रिकेट खेळच असा आहे ना की क्रिकेट खेळ लहान मुलाला सांगायची गरज नाही. बघा तुम्ही लहान मुलगा जन्माला आल्यानंतर एकाच वर्षाचा झाला ना देण्याची, त्याच्याकडे फुटबॉल द्या किंवा क्रिकेटची बॅट द्या, तो क्रिकेटची बॅटच हातामध्ये धरतो. तो फुटबॉल धरत नाही, तो हॉकी स्टिक कधी धरत नाही, तो कधी व्हॉलीबॉल धरत नाही. तो पहिले अगदी क्रिकेटची बॅट धरतो. आणि आता क्रिकेटची बॅट गेली आणि अगदी आता बैलगाडा क्षेत्रातील कासरा आता प्रत्येक लहान मुलाच्या हातामध्ये येऊन पोचलाय. बॉल देईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय दर्जेदार चौकार. हॅलो, नक्कीच तुम्ही बैलगाड्यांचा उल्लेख केला. मला असं वाटतं की कदाचित ठीक आहे, दुसरा कुठला व्यसन लागण्यापेक्षा बैलगाड्यांचा व्यसन लागलेला बरं. किमान पुन्हा एकदा आपल्या समाजाच्या घरांच्या बाहेर बैल
गाई बैल यांचा गोठा बनवायला सुरुवात होईल आणि परत आपण जुन्या संस्कृती किंवा परंपरांवर येऊ. नक्की नक्की नक्की, कारण की हिंदू राष्ट्र व्हावे हीच आमच्या श्रींची इच्छा. कारण की जर आपण बैलगाडा शर्यत टिकून ठेवले ना तर आपल्या नंदीची सेवा घडेल, आणि नंदीची सेवा घडली की म्हटलं तर गोमातेची सेवा घडेल, आणि गोमाता त्या ठिकाणी आपली वाचली गेली की हा हिंदू धर्म मात्र सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण बॉल थांबत नाहीये, बॉल लॉंग स्टॉप रिझन मधून फरार होतोय, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतो बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. त्या तब्बल 28 आकड्यावरती 28 धावसंख्या धावपळ करते लागताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 10.0ची सरासरी असणारे 28 धावा आपण पाहत प्रगतीपथावर 20ची गरज. 48चा पाठलाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 मिनिटांनी खरं तर मॅचला झाली सुरुवात आणि आता 2:15 मिनिटं झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हटलं तर आता अवघे मिनिटं असतील तुमच्याकडे यानंतरची मॅच. जिंकलेला संघ आणि वाघवेल विजेता संघ आणि वाघवेल टीममध्ये खरं तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत करण्यात येईल. तर वाघवेल टीम आपल्याला विनंती की आपली उपस्थिती आपण आयोजकांना नोंदवायची. वाघवेल टीम आपण जर आला असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी आयोजकांना येऊन नोंदवा. यस, थँक्यू. आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाकडे, ज्या ठिकाणी 20 धावा करायच्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी असणारे, 2 षटका बाकी असणारे. त्या ठिकाणी 10.0च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळतात. धावा जमवायच्यात, पण आता एंड वापरला गेला. खरं तर वडून वगैरे गाव एंड कडून बॉलिंग टाकण्यासाठी या ठिकाणी येतोय सोहम पाटील. बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट्समन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रेम, आणि त्याच्या समवेत पंकज माळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पंकज माळी आपण पाहत आहे एकीकडे ब्राह्मणदेव भाटाळे, त्यांच्या विरुद्ध शाही स्पोर्ट्स खारबाव बी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बाटल खूप चांगलं पाहायला मिळतं. क्रिकेट म्हटलं का अगदी जीव की प्राण प्रत्येकाचाच पाहायला मिळतो. अगदी सुटक्याचा निश्वास घेता येतात आमच्या आयुष्य, कारण की याचसाठी केला होता टास की आजचा दिन मात्र गोड बाबा, आणि आजच्या दिवसामध्ये शेवटी पोचलेत. स्पर्धा कशीही होत पण ती यशस्वी होणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असं, आणि ते यशस्वी होण्याच्या मार्गानं खरं तर ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. थोडी गडबड होते खरं तर गोलंदाजाची, रनअपमध्ये थोडासा अडथळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 20-22 पावलांचा रनअप आपल्याला या ठिकाणी गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सोहम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 धावसंख्या त्याला प्रति षटकामध्ये रोखायच्यात. तर बॅटिंग करणाऱ्या टीमला फुल टॉस बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, क्लिअर केलंय. जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. Yes, thank you, DJ. फेअर डिलिव्हरी, नो चेंडू नाही. या षटकार येतो आणि या षटकाराच्या सह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 34 या आकड्यावरती. 34 धावसंख्या आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. सोहमच्या पहिल्याच बॉलवरती केलेलं हे आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 14 धावसंख्येचे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जो चली तो सामने वाले की गर्दन, जो ना चली तो खुद की गर्दन. 1 धावसंख्या. 5 बॉल टाकला खेळाडू अगदी पहिलाच स्विच झाला, त्यानंतर मोठा फलका खेचण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग खऱ्या अर्थाने या बॉलवरती महत्त्वाचा असतो. ही कसरत खऱ्या अर्थानं तुमची महत्त्वाची असते. या ठिकाणी कसरत आपल्याला पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपातली ही
एक धावसंख्या धावपलकावरती धाव येऊन पोहोचल्यात 35 या आकड्यावरती 35 जाबा प्रगतीपथावरती आणि आता विजयासाठी या ठिकाणून करायच्या तब्बल 13 धावसंख्या. 13 धावसंख्येची गरज असणारे अजूनही 10 बॉलमध्ये 13 धावा करायच्यात. या बॉलवरती देखील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड होते. खरं तर एक एक धाब्याला आता महत्व द्यायला लागेल. घर में खाने के लिए कम उसमें और मेहमान नवाजी. येस डेफिनेटली 2 कंप्लीट केल्या जातात. 37 धावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि करायच्या जातात या ठिकाणी 11 धावसंख्या. 11 धावा प्रगतीपथावरती कराव्या लागतील विजयासाठी. ब्राह्मणदेव भाटाळ टीमला तर डिफेन्स कराव्या लागतील. शाही स्पोर्ट्स कारभाव बट टीमला मैदानावरती विजय कोणाच्या बाजूने जातोय हे पाहणं देखील महत्वाचं असेल. पण या फटक्यामध्ये काय नजाकत होती. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. बॉल थांबत नाही. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. त्रेचाळीस आकड्यावरती 43 धावसंख्या. या बॉलवरती देखील हा बॉल थांबत नाही. जात वेल फिनिश. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आलेला उतुंग 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 षटकार. साठी आमच्या दिनेश दादांची कन्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कन्या म्हटलं की घरची लक्ष्मीच्या रूपात आपण त्या कन्याकडे पाहत असतो. तिचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूयात सहर्ष स्वागत. चला या मॅच मॅन ऑफ द मॅच प्रेम. 24 धावसंख्येची बहारदार खेळी केली प्रेमनं. टॉस साठी चला या. भव्य 11 वाघवेल टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहाल या ठिकाणी ब्राह्मणदेव भाटाळ टीमच्या दरम्यान या ठिकाणी आपण करूयात टॉस करूयात. खरं तर रोहित म्हात्रे यांच्या शुभास्य खरं तर आपण करूयात टॉस. चला कॉल देतोय. भव्य 11 वाघेल टीम या ठिकाणी काटा टेलचा कॉल दिला आणि टेल आला. चला या दोन्ही मान्यवर प्लेयर्सला विनंती करतो या बसा. आयोजन खूप चांगलं वाटतं. दिनेशजी असं वाटतंय की आता IPL मध्ये आलो, कारण की आमच्यासारख्या तळागाळ्यातील एखाद्या छोट्या कॉमेंटेटरला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी दिली. पहा या ठिकाणी एक मॅच खरं तर जिंकलेत आमचे ब्राह्मणदेव भाटाळ टीमनं काय खेळ केला मैदानावरती. शेवटच्या बॉलपर्यंत अगदी आक्रमणच केलं. जिंकलेत खरं तर भावे 11 वाघवेल टीम या ठिकाणी जिंकले. एक सगळ्यांसाठी कॉमन प्रश्न आमचा देखील एकच. प्रथमतः या आयोजनाबद्दल काय बोलाल? खूपच छान आहे. तुम्ही काय बोलाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर केलेलं आहे. पहा या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम, बॅटिंग साईड टीम देखील खरं तर खेळपट्टी साथ देते. त्याचबरोबर बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील तितकी साथ देते. मगाशी 60 धावसंख्या देखील 3 षटकासाठी कमी पडल्या आणि काही वेळेस 40 धावसंख्या देखील 4 षटकांसाठी या ठिकाणी जास्त असतात. काय मनसुबा असेल किंवा तुमचे कोणते खेळाडू आहेत, तुमची कोणती टारकास्ट आहे, कोणत्या खेळाडूंवरती तुमचं प्रेशर जास्त असेल आणि तुमचा प्रथमतः निर्णय काय असेल मैदानावरचा?
आमचे प्लेयर तर सगळे छान खेळतात. निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जास्त